गणिताच्या या अद्भुत विश्वात सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय साध्या बेरजेच्या प्रश्नात दडलेली एक मोठी जादू उलगडणार आहोत. बऱ्याचदा गणितातले सर्वात मोठे शोध अगदी साध्या कुतूहलातून जन्म घेतात, नाही का? आजचा आपला प्रवासही असाच काहीसा आहे. वरवर अगदी साधा वाटणारा एक प्रश्न एका अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीच्या बीजगणितीय शोधाकडे कसा घेऊन जातो ते आपण आज पाहूया. विभाग 1, सलग संख्यांचे कोडे. तर अंशू नावाच्या एका विद्यार्थ्याला पडलेल्या एका खऱ्याखुऱ्या प्रश्नापासून आपण आजच्या या प्रवासाची सुरुवात करूया. अंशूला असा एक अतिशय रंजक प्रश्न पडला की सलग येणाऱ्या संख्यांच्या मध्ये जर अधिक आणि वजा चिन्हे ठेवली तर नेमके काय होईल? आता सलग संख्या म्हणजे काय? तर 1, 2, 3, 4 किंवा अगदी 10, 11, 12 यांसारख्या एकापाठोपाठ एक येणाऱ्या संख्या. जर अशा सलग संख्या घेतल्या आणि त्यांच्यात फक्त अधिक किंवा वजा चिन्हांचा वापर केला तर त्यातनं सर्व समसंख्या तयार करता येतील का? या एका साध्याशा विचाराने एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रयोगाची पायाभरणी केली. इथे उदाहरणादाखल 3, 4, 5 आणि 6 या 4 सलग संख्या घेऊया. आता त्यांच्यात बेरीज आणि वजाबाकीची वेगवेगळी चिन्हे वापरून पाहूया. म्हणजे बघा, जर 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 असे केले तर उत्तर येते 18. पण जर यातले एखादे चिन्ह बदलले तर, जसे की 3 अधिक 4 वजा 5 अधिक 6 केले तर उत्तर येते 8. किंवा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 केले तर उत्तर थेट उणे 12 येते. जेव्हा या 4 संख्यांसाठी अधिक आणि वजा चिन्हांचे सर्व 8 संभाव्य मार्ग वापरून पाहिले जातात तेव्हा येणाऱ्या उत्तरांमध्ये एक अतिशय विशिष्ट आणि लक्षवेधी नमुना दिसू लागतो. विभाग 2, एक आश्चर्यकारक समनमुना. गणितात जेव्हा एखादा नमुना सापडतो ना तेव्हा खरा गणितज्ञ तिथेच थांबत नाही. आता प्रश्न हा आहे की हा जो अनोखा नमुना आत्ता दिसला तो फक्त 3, 4, 5 आणि 6 ह्या 4 संख्यांसाठी मर्यादित आहे का? समजा 10, 11, 12 आणि 13 ह्या वेगळ्या सलग संख्या घेतल्या किंवा अगदी 100, 101, 102 आणि 103 घेतल्या तर तिथेही हाच नियम लागू होईल का? एका खऱ्या गणितीय गुप्तहेरासारखा हा विचार आहे. पण तो नमुना नेमका काय आहे? तयार केलेल्या त्या 8ही संयोजनांची उत्तरे पुन्हा एकदा आठवून पाहिल्यास त्यात एक गोष्ट अगदी ठळकपणे समान दिसते. ती म्हणजे मिळणारी प्रत्येक संख्या ही समसंख्या आहे. म्हणजे प्रत्येक निकालाला 2ने पूर्ण भाग जातो. आणि हो, यात उणे 12 सारख्या ऋणसंख्यांचाही समावेश आहे बरं का, कारण ऋणसंख्या असल्या तरी त्या समसंख्याच असू शकतात. हा अतिशय महत्त्वाचा आणि चक्रावून टाकणारा मुद्दा आहे की चिन्हे कोणतीही असली तरी उत्तर नेहमी समच येते. विभाग 3, बीजगणिताच्या मदतीने उकल. आता अनंत संख्यांची आकडेमोड करत बसण्यापेक्षा यामागील मूळ तर्क शोधूया. नेमक्या याच ठिकाणी बीजगणित मदतीला धावून येते. बीजगणित हे गणितातले एक असे शक्तिशाली साधन आहे जे प्रत्येक संख्येच्या जोडीची किंवा अनंत गटांची तपासणी करण्याची गरज भासू देत नाही. ते या समस्येचे अतिशय सुंदर, सोपे आणि कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा मार्ग देते. केवळ अक्षरांचा वापर करून एक वैश्विक नियम कसा सिद्ध करता येतो ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग ही प्रक्रिया अगदी सोप्या 4 पायऱ्यांमधून समजून घेऊया. पायरी 1, A, B, C आणि D ह्या 4 सलग संख्या मानूया. आपले पहिले समीकरण असे असेल A अधिक B वजा C वजा D. आता पायरी 2, ह्या समीकरणातील फक्त एका चिन्हात बदल करूया. अधिक Bच्या जागी उणे B ठेवूया. त्यामुळे नवीन समीकरण होईल A वजा B वजा C वजा D. आता पायरी 3, ह्या दोन्ही समीकरणांमधील फरक काढूया. म्हणजेच पहिल्या अभिव्यक्तीमधून दुसरी वजा करूया. आणि शेवटी पायरी 4, जेव्हा हा फरक सोपा केला जातो तेव्हा A, C आणि D एकमेकांना रद्द करतात आणि उरते फक्त 2B. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. आता हा 2Bचा फरक इतका महत्त्वाचा का आहे? गणिताच्या अगदी मूलभूत नियमानुसार कोणत्याही पूर्णांक संख्येला जेव्हा 2ने गुणले जाते तेव्हा मिळणारं उत्तर हे नेहमी समसंख्याच असते. म्हणजेच 2B हे नेहमी एका समफरकाचं प्रतिनिधित्व करतं. याचाच अर्थ असा की जेव्हा अधिकच्या ऐवजी वजा किंवा वजाच्या ऐवजी अधिक असे एखादे चिन्ह बदलले जाते तेव्हा मूळ उत्तरात होणारा बदल हा नेहमी एका समसंख्येतच असतो. आणि आपल्याला माहीतच आहे, समसंख्येत समसंख्या मिळवली किंवा वजा केली तर उत्तर समज राहते. विभाग 4, समविषमतेचे नियम म्हणजेच रूल्स ऑफ पॅरिटी.
हाच नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण समविषमतेचे किंवा पॅरिटीचे मूलभूत नियम तपासून पाहूया. हे नियम अगदी साधे आहेत. समान पॅरिटी असलेल्या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी नेहमी सम येते. उदाहरणार्थ, विषम अधिक विषम नेहमी सम येते, जसे की 3 अधिक 3 बरोबर 6. तसेच सम अधिक सम सुद्धा सम येते, जसे की 4 अधिक 4 बरोबर 8. पण जेव्हा भिन्न पॅरिटी एकत्र येते, म्हणजे एक सम आणि एक विषम संख्या घेतली जाते, तेव्हा उत्तर नेहमी विषम येते. हे नियम दैनंदिन गणिताचा एकदम पक्का पाया आहेत. आता या नियमांचा आपल्या आजच्या कोड्याशी काय संबंध आहे? तर तो संबंध अतिशय रंजक आहे. दोन संख्यांची बेरीज केली काय किंवा वजाबाकी केली काय, अधिक किंवा वजा चिन्ह निवडल्याने परिणामाचे सम किंवा विषम हे मूळ स्वरूप अजिबात बदलत नाही. म्हणजेच ए अधिक बी आणि ए वजा बी हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि त्यांची पॅरिटी नेहमी अगदी सारखीच असते. जर एक सम असेल तर दुसरेही सम असते. हाच साधा तर्क एकाच वेळी 4 चलांपर्यंत अतिशय सहजतेने लागू करता येतो. विभाग 5. समसंख्या शोधणे. आतापर्यंत आपण जे शिकलोय ते नव्या बीजगणितीय समीकरणांना लागू करून पाहूया. आत्ताच जे पॅरिटीचे आणि दोनने गुणण्याचे नियम उलगडले आहेत, त्यांचा वापर करून कोणत्याही बीजगणितीय संयोजनाचे स्वरूप सहज ओळखता येते. इथे काही नवीन समीकरणे आहेत. उदाहरणार्थ 3g अधिक 5h किंवा 2a अधिक 2b किंवा 4m अधिक 2n आणि अगदी 13k वजा 5k. या वेगवेगळ्या समीकरणांकडे पाहिल्यावर कोणतीही मोठी आकडेमोड न करताच यातील कोणती अभिव्यक्ती नेहमी समसंख्या देईल हे आता अतिशय सहज ठरवता येईल. या स्पष्टीकरणाचा शेवट करताना विचार करण्यासाठी आणि आतल्या गणितीय गुप्तहेराला आव्हान देण्यासाठी हा एक अतिशय रंजक प्रश्न आहे. कोणतीही आकडेमोड न करता यापैकी कोणती बीजगणितीय अभिव्यक्ती कोणत्याही पूर्णांकासाठी नेहमी समसंख्या देईल? थोडा वेळ काढून यावर नक्की विचार करा. आपण शिकलेली ही नवी विश्लेषणात्मक साधने केवळ गणितातच नाही तर तर्कशुद्ध विचार करण्यातही नक्कीच मदत करतील. याच कुतूहलासह आणि नव्या दृष्टीसह आपण इथेच थांबूया.